नमस्कार, मी साटम. आता ताज लिओपोल्ड चॅप्टर लिओपोल्ड कॅफेच्या समोरच्या फुटपाथला मी आहे. आधी क्रॉस करूया, त्यानंतर पाहूया लिओपोल्डच्या इथे काही खानाखुना दिसत आहेत का. ही स्टोरी मी कव्हर करत नाहीये या सिरीजमध्ये, नेक्स्ट सीझन, कारण ओबेराय हॉटेलच्या पण बऱ्याच स्टोरीज राहिलेल्या आहेत त्या नेक्स्ट सीझनमध्ये. क्यूआर म्हटलं की फुल विषय हार्ड असतो या स्ट्रीटवर. कुलाबा कॉजवे आणि आता मी लिओपोल्ड कॅफेच्या तिथे आहे. अक्षरशः चालायला जागा नाहीये इथे. आणि हे लिओपोल्ड कॅफे, मला वाटलेलं काही खानाखुना असतील की नाही माहिती नाही, पण या बुलेट वुंड्स आजही त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेल्या आहेत लिओपोल्ड कॅफेच्या तिथे. हे बघा, इथे एक मार्ग आहे, इथे एक मार्ग, आणि हे लिओपोल्ड कॅफे. आता आपण बाहेर पडू या गदारोळातून आणि ताजच्या दिशेने जाऊ, म्हणजे एक्झॅक्ट त्यांचा रूट फॉलो करू. लिओपोल्ड कॅफे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, आणि इथे फक्त म्हणजे 500 मीटरचं पण अंतर नाहीये. आणि कुलाबा पोलीस स्टेशन, या गल्लीमधनं ती दोघं जण आतमध्ये शिरली होती. तर ताजच्या ना तुमच्या बरोबर मी 2 भन्नाट पण त्याच वेळेला वेदनादायी अशा स्टोरीज शेअर करणार आहे. पहिली आहे ती ताजचे जनरल मॅनेजर, त्यांची स्टोरी, आणि दुसरी म्हणजे आपले कमांडो संदीप उन्नीकृष्णन, त्यांची स्टोरी. तर ताज हॉटेलचा जो ग्रुप होता तो तिथे जाऊन पोहोचला होता आणि त्यांनी हल्ला सुरू केला होता. त्याच वेळेला लिओपोल्डचा जो ग्रुप होता त्यांनी लिओपोल्डचा हल्ला केल्यानंतर रिग्रुप झाले ती लोक ताजमध्ये. तर जवळपास 9:45च्या आसपास ती लोक या स्ट्रीटवरून जात होते. इथे पण बऱ्यापैकी 2-3 हल्ला केला होता त्यांनी, आणि त्यानंतर ते ताजमध्ये शिरले. आता मी काय तुमच्या बरोबर ताजचे कुठले गेट वगैरे काय ह्या गोष्टी शेअर करणार नाहीये, पण इंटरेस्टिंग स्टोरी तुमच्या बरोबर शेअर करतो. आता माझ्या डावीकडे ताज आहे आणि मी त्याच्या बाजूने चालत चाललोय. तर बघा, या ताजची ना खूप जास्त वेदनादायी अशी स्टोरी आहे. तर या ताजमध्ये एक जनरल मॅनेजर त्यावेळेला कामाला होते, त्यांचं नाव करमवीर कांग. तर यांची ही स्टोरी आहे. बाकी ताजबद्दलचं वेडे पण ना तुम्ही जे मुंबईमध्ये येणारे जे पर्यटक असतात ना त्यांच्याकडनं नोटीस करू शकता. हा व्यक्ती बघा, हीच ताजची आयडेंटिटी आहे, म्हणून त्यांनी ताजवर अटॅक करायचं ठरवलं होतं. खास करून ताज म्हणजे एक प्रकारे मुंबईचं मुकुट असल्यासारखं आहे.